महत्त्वाची बातमी समोर येते, विशेष बातमी येते। महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि अशातच महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगू लागलंय। मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच जाऊन आता जनता दरबार घेतलेला आहे। यातून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्याची चर्चा सध्या रंगते। त्यामुळे ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। ठाण्यात भाई की दादा, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचं आव्हान। गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये हे संपादन करू। ठाण्यामध्ये महायुतीतच कुरघोडी। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी नावे, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल। सध्या पालकमंत्री पदावरनं महायुतीत वाद रंगलेला असताना आता ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा एक सामना रंगण्याची शक्यता आहे। त्याला कारणीभूत ठरलाय वनमंत्री गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातला एक सत्कार समारंभ। याच कार्यक्रमात गणेश नाईकांनी ठाण्यात दर 3 महिन्यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे। त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। गणेश नाईकांनी ठाण्यात येऊन एक प्रकारे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय अशी चर्चा रंगते, कारण ठाणे हा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। पण बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं आगामी पालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही, परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकला चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला। शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना असं नेहमीच म्हटलं जातं। शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षातील फुटीनंतर ठाण्यात शिवसेनेचा दबदबा कायम राहिलाय। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 1980च्या दशकात शिवसेनेतनं आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला। शिवसेनेचे शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, मंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलाय। ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 4 जागांवर भाजपचे आणि 2 जागी शिवसेनेचे आमदार आहेत, तर दुसरीकडे गणेश नाईकही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते। 1995 साली ते आमदार म्हणून निवडून आले आणि युती सरकारच्या काळात ते पर्यावरण मंत्री सुद्धा होते। त्यानंतर त्यांनी भाजप वाया राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केलाय। एकूणच ठाण्यावरील वर्चस्वावरनं महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय। चांगली बाब आहे ना, ते काय त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावगं आहे, त्यांचाही पक्ष आहे तिथं, आमचा नवी मुंबईला आहे, आम्ही तिकडं घेऊ, पालघरला घेऊ, सगळीकडे घेऊ। तसं काय जनता दरबार असं काही नाही आहे, कार्यकर्त्यांसाठी कोणी कुठं घेऊ शकतो, त्यामुळे ते काय अडचणीची बाब नाही। त्यांनी असंही म्हटलं पुढे की एकला चलोराची भूमिका आमची असेल पुढे, त्या दृष्टीने आम्ही ते बघता येईल, प्रत्येक जण चाचपणी करतोय आपापल्याप्रमाणे। एकूणच ठाण्यावरच्या वर्चस्वावरनं महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय। गणेश नाईकांनी मांडलेल्या भूमिकेची भाजपनं पाठराखण केली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरून शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच डिवचलंय। ठाण्यातल्या राजकीय वर्चस्वावरनं भाई आणि दादा आमने सामने येण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपत सामना रंगण्याची दाट शक्यता व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।